बघा मंडळी, मी ही अख्ख्या मसुराची आमटी बनवलेली आहे। नवशिक्या मुलींना पण झटपट अशी रेसिपी आहे, ही पटकन येईल अशी। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेला आहे ते बटनही दाबायला विसरू नका। आणि आता चला माझ्यासोबत आमटी बनवायला। आज आपण अख्ख्या मसुराची आमटी बनवूया। मसूर रात्रभर भिजवून घेतलेले आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, कारण त्याला पावडर मारलेली असते मसूरला। त्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायचे। आणि साहित्य पाहूया। तर साहित्य घेतलेलं आहे, एक कांदा बारीक चिरलेला, ओला नारळ किसून घेतलेला आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतला, थोडासा पाणी घालून थोडंसं बारीक केलेलं आहे। हिंग घेतलेला आहे, हळद घेतलेली अर्धा चमचा, लाल तिखट 2 चमचे घेतलेले आहे। लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार घ्या। 1 चमचा गरम मसाला जो तुमच्या घरी अस्तित्वात असेल तो गरम मसाला घ्या। धने जिरे पूड घेतलेली आहे, आलं लसूण आणि जिरं ठेचून घेतलेलं आहे, मिरची आणि कढीपत्ता, कोकम घेतलेली आहेत 4 कोकम घेतलेली आहेत आणि मीठ घेतलेलं आहे, गूळ घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। कोकम नसतील तर तुम्ही टोमॅटो वापरू शकता आणि लागणार आहे तेल। आता चला आमटी बनवायला घेऊया। कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल तुमच्या गरजेनुसार घाला। आमटी आहे म्हणून थोडंसं जास्त, मी 2 पळ्या फुल तेल घातलेलं आहे। आता ह्यामध्ये तेल गरम झालं, आता ह्यामध्ये घालून घ्यायचंय लसूण, आलं आणि जिरं ठेचून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरला वाटूनही घेऊ शकता। हिंग घालून घ्यायचंय, कढीपत्ता आणि मिरची, कांदा घालून घ्यायचा, मीठ घालायचंय चवीनुसार। कांद्यासोबतच हा ओला नारळ थोडासा पाणी घालून वाटून घेतलेला आहे, तोही घालून घ्यायचा, म्हणजे कांद्यासोबत तो पण व्यवस्थित शिजला जाईल। घालायचे धने जिरे पूड घालून घेतली, गरम मसाला, लाल तिखट म्हणजे माझा हा घरगुती मसाला आहे, हळद, कोकम आणि गूळ शेवटी घालायचं। बघा कांदा वगैरे सगळं व्यवस्थित शिजलेला आहे, नारळ वगैरे आणि तेल पण सुटलेलं आहे आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे। आता आपण हे मसूर घालून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला जितकं हवं तितकं पाणी घालून शिजवून घ्यायचे। आधी हे सगळं मिक्स करून घेऊया। आता पाणी घालून घेऊया, जितकं हवं आपल्याला तितका पाणी घालायचं। बघा किती छान असा रंग आलेला आहे आमटीला, मस्त तरी खूप सुटलेली आहे बघा। आता ह्याला झाकण ठेवायचं आणि याला व्यवस्थित अगदी 10 ते 20 मिनिटं तरी लागतील, कारण मसूर आहे, मसूर शिजायला थोडा वेळ लागतो तर। आणि ही आमटी तुम्ही कुकर मध्ये पण बनवू शकता। आता ह्याला झाकण ठेवते आणि एक 10 ते 15 मिनिटं, 20 मिनिटं नाही तरी 10 ते 15 मिनिटं तरी ह्याला लागणारच। 20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण भाजी शिजली आहे का चेक करूया, आमटी शिजली आहे का। बघा रस्सा आटलेला आहे पूर्ण आणि बघा मसूर बघा पूर्ण फुटला जातो, म्हणजे हे आमटी आता शिजलेली आहे। आता यामध्ये गूळ आणि कोकम घालून घ्यायचं, कोकम आणि गूळ घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि अजून थोडंसं पाणी घालून एक 5 मिनिटं उकळी काढून घ्यायची। यामध्ये तुम्हाला जर टोमॅटो पाहिजे असेल, कोकम नाही आवडत असेल तर टोमॅटो घालायचं, पण कोकमाने टेस्ट खूप छान येते आमटीला आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे। आता ह्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून घेते आणि बघा ही मस्त अशी आमटी उकळलेली आहे, मस्त उकळी आलेली आहे कोकम घातल्यानंतर आणि छान अशी ही आमटी झालेली आहे। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि ही आमटी तुम्ही भातासोबत, भाकरी आणि चपाती सोबत छान लागते। अशी आमटी तुम्ही बनवून बघा, अगदी सोप्या पद्धतीत, अगदी नवशिक्या मुलींना पण येईल अशी आमटी आहे ही आणि छान अशी ही आमटी आपली तयार झालेली आहे। आता मी सर्विंग बाउल मध्ये काढून घेते। आमटी बाउलमध्ये काढून घेतली आणि मस्त ही चपाती भातासोबत खायला ही आपली आमटी तयार झालेली आहे। आणि ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही नक्की बनवून बघा। छान ही अख्ख्या मसुराची आमटी होते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।